जे फोडत गेले, मग गणेश नाही फोडले, मग नारायण राणे गेले, या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं. म्हणजे 99 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा तुम्ही, कधी महापुरुषांची विभागणी कधी जातीमध्ये झाली नव्हती, कधी आमच्या संतांची विभागणी कधी आडनावांनी कधी ओळखली जात नव्हती, जातीमध्ये बघितलं जात नव्हतं. संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं. या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या. आणि असा महाराष्ट्र हा ह्याच्या अगोदर कधीच नव्हता. त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं, हे मला असं वाटतं 99 सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची. कसं होतं, आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणं ते चालवून घ्या. पण मला असं वाटतं, मी दरवेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे. कारण हा विषय फक्त काही राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही, हा घराघरात शिरलेला विषय आहे. मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठली एक क्लिप बघितली, त्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आहेत, आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही, आम्ही घरी जाणं सोडून दिलं. हे असलं घाणेरडं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे सगळं सुरू झालं तेव्हापासून. बोला, मी बोलतो ना, मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते, कळलं का? मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला. हा, तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलीन त्याच्यावरती. हा, मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा विचार म्हणून. मला हे जे आहे ना, हे कळलं का? ह्यामुळे सत्यानाश झालाय सगळा. ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात. त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी एवढे प्रयत्न नाही करत आहेत. अजून आग कशी लागेल याच्यासाठी जास्ती प्रयत्न सुरू आहेत. एकच मिनिट थांबतो, त्यांना काही प्रश्न विचार. माझी मान तर काही पक्षांचे लोक आपल्याकडून लढण्यास उत्सुक आहेत का, आपल्याकडे अप्रोच झाले का? दुसरं, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही आपण उमेदवार देणार आहात. हे बघा, मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी काही त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची 37 ते 38 हजार मतं आहेत, कळलं का? एकदा ही गोष्ट झाली, वारंवार कशी होईल? तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता? मगापासून हा प्रश्न विचारायचा होता. त्याला दोन एक होता, नागपुरात आपण सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहात का? तर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पण देणार आहात का? सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार. एक आव्हान तुम्ही याच्या आधी केलं, आता दरवेळेस अतिशय पोटतिडकीने आव्हान करता की माझ्या हाती सत्ता द्या, महाराष्ट्र सुटासारख्या सरळ. यापूर्वी पण तुम्ही हे आव्हान केलं, पण तरी देखील तुमच्या हाती सत्ता देत नाही. तर याच्याबद्दलच्या कारणांचं काय? देतील ना. मला असं वाटतं 52 सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतोय. जेव्हा जनसंघ होता ना तेव्हापासून ते पण हेच सांगत होते. 2014ला आली हातात सत्ता. वेळ लागतो. ही लोकसभेची वाफ आहे, त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? विधानसभा ती संपली ना, आता गेली ना हवेत. आता विषय विधानसभेचा आहे ना. हो, तर तुम्ही म्हटलं ना की लोकसभेची वाफ म्हणजे आता विधानसभेत निघेल, त्याचा फायदा होईल. निघाली असं म्हणालो मी. मला बरोबर बोलतो ना मी? मी निघाली असं म्हणालो मी. महायुती असं वाटतं की लाडकी बहीण योजनेचा त्यांना खूप फायदा होणार आहे. आपलं आकलन काय आहे? लोक खूप हुशार आहेत. असे जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील. पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही.
म्हणजे मला अजूनही आठवतंय की त्या कोणीतरी मला सांगितलं, मी प्रत्यक्ष काय ते चित्र पाहिलेलं नाहीये, पण कोल्हापूरमध्ये म्हणे दरवाजावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात. तर तिकडे 3-4 पिशव्या लागलेल्या असतात उमेदवारांच्या. आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान केलं? तर त्याच्यामुळे कारण महाराष्ट्रात बालिकांवर अत्याचारचे प्रकार वाढलेले आहेत. त्या संदर्भात मला हा विषय बोलायचाच होता. मला समजलं नाही. आता ती बदलापूरची जी घटना आहे, आमच्या पक्षातल्या महिला सेनेने ती घटना बाहेर उघड केली आणि बाहेर आली. पण ती एक घटना आपल्याकडे झाल्यानंतर त्याच्यानंतर फटाक्याची माळ कशी काय लागते हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. आणि खरं बघायला गेलं तर तुमच्यासाठीची ही रोजची बातमी असायला पाहिजे. म्हणून मी आता एक काही आकडेवारी आणली, वाचून दाखवू. ही माहिती आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोची. ओके. गेल्या काही वर्षात शासनाने अनेक योजनांच्या घोषणा करूनही त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महिलांवरच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे. देशात मी हे तुम्हाला सांगतो, आता हे 26 तारीख काय 26 तारीख तुम्ही शांत कधी होता रे? एवढा वेळ दिल्यानंतर पण तुम्ही असेच वागता. सर्वसाधारणपणे दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील असं वाटतंय. एवढ्यासाठीच बोललो, कारण जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत काही खात्री नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या आता काही ठिकाणी तर 4 वर्ष झाली नाहीयेत, 3 वर्ष झाली नाहीयेत, 2 वर्ष झाली नाहीयेत. पण साधारणपणे आताच्या लोकसभेनंतर या विधानसभेच्या निवडणुका लागतील दिवाळीनंतर असं वाटतंय. आणि त्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं एकूणच उमेदवार आणि या सर्व गोष्टींची चाचपणी करण्यासाठीचा माझा हा दौरा आहे. जसा पहिला टप्पा मराठवाडा झाला पूर्ण, आता विदर्भाचा हा टप्पा माझा पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल तो. आणि त्याप्रमाणे मी काही ठिकाणी मी उमेदवार देखील जाहीर केले. आणि अजून काही जसे पुढच्या टप्प्यामध्ये एक वेगवेगळ्या ठिकाणचे उमेदवार मी जाहीर करत जाईल. त्याच्यामुळे आता नाव यू शूट. काय चित्र बघितलं खरं सांगायचं म्हणजे मी अशा प्रकारची महाराष्ट्राची परिस्थिती आजपर्यंत कधी पाहिली नव्हती. माझ्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं की जशा अशा निवडणुका जवळ येतील तशा युती असो, आघाडी असो, काही असो, आम्ही त्यात येत नाही. पण त्यांच्याकडे इतक्या हाणामाऱ्या सुरू होतील तिकीट वाटपावरनं की ते सगळे पक्ष बेजार होतील. त्याची एक झलक मला असं वाटतं पण लोकसभेच्या वेळेला थोडीशी पाहिली सगळ्यांनी. पण प्रत्येकालाच निवडणुकीला उभं राहायचंय असं एकूण चित्र त्यांच्याकडे दिसतंय. आणि आमच्यासाठी म्हणाल तर वातावरण खूप पोषक आहे. गेल्या 5 वर्षामध्ये साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला त्या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत. मी तुम्हाला थोडंसं अजून विस्तृत पद्धतीने तुम्हाला सांगतो. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या, या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मला असं वाटतं
इथे पत्रकार फार कमी दिसतात मला या साईडला. नाही आहेत, पण मेन स्ट्रीम काय असतं म्हणजे फ्रीलान्सर आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ते माझ्या डोळ्यावरती फ्लॅश मारत होते. फ्लॅश इथे मार, फोटो इथे काढ. तर ज्या प्रकारचं मतदान झालं आणि आघाडीला काय ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि या सगळ्या काँग्रेसला ज्या प्रकारचं मतदान झालं, ते मतदान आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि तुम्ही समजून घेतलेलं असणारच अर्थात. पण मी परत विधानसभेकडे येण्यासाठी आपल्याला थोडंसं सांगतो. त्यावेळेला या देशातल्या संपूर्णपणे एक गठ्ठा मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, खास करून मोदी आणि शहा यांच्या विरोधात मतदान केलं. तसंच भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी अबकी बार काय 400 पार याच्यावरनं संविधान बदलणार असे त्यांच्याच लोकांनी स्टेटमेंट केल्यानंतर त्या प्रकारचं वातावरण तयार झालं. त्याच्यामुळे या देशातल्या जवळपास एक गठ्ठा दलित समाजाने, बांधवांनी, भगिनींनी, त्यांनी सगळ्यांनी मोदी आणि शहांच्या विरोधात मतदान केलं. ते अँटी मोदी, अँटी शहा वोटिंग होतं. ते काही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या प्रेमाखातर झालेलं मतदान नव्हतं. त्याच्यामुळे ती जी वाफ होती ती वाफ लोकसभेला निघाली. आता विधानसभेची जी निवडणूक आहे, या विधानसभेच्या निवडणुकीला गेल्या 5 वर्षामध्ये या लोकांनी जे राजकारण केलं महाराष्ट्रात, ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणू, ते राजकारण लोक विसरलेलं नाहीये, विसरणारही नाही. ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं म्हणतो आपण, ही प्रतारणा या महाराष्ट्रामध्ये झाली. आणि ज्या प्रकारचा चिखल महाराष्ट्रामध्ये झाला तो मला नाही वाटत यापूर्वी कधी गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कधी बघितलं असेल किंवा विचार केला असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते. आणि त्याच्यामुळे मतदार ही गोष्ट विसरलेली नाहीयेत आणि त्या गोष्टींचा राग ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित काढतील. हे मला ज्या मी फिरतोय, ऐकतोय, बघतोय, वाचतोय, या सगळ्या गोष्टीत मला जे दिसतंय ते मी तुमच्या समोर मांडलं. मला माहिती तुम्हाला काय पाहिजे, आपण नंतर येऊ त्याच्यावर. महाराष्ट्राचा उलटा प्रवास सुरू झाला असं वाटतं का? निश्चित. कोणत्या घटनांमध्ये जास्त जातीयवाद. पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण, कळलं का? या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमध्ये पण बोललो. या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत. कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली. म्हणजे जेव्हा पुलोत्स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे 78ला पुलोत्स्थापन होणं, 78ला सरकार येणं, बरोबर. त्याच्यानंतर ते 80ला गेले. पुन्हा आल्यानंतर त्यांनी 91ला शिवसेनेचे आमदार फोडले, छगन भुजबळ वगैरे. पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं. त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचे कोण होतं, अनेक अशी लोक जे फोडत गेले. मग गणेश नाही फोडले, मग नारायण राणे गेले. या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच खाल्लं. आज हा महाराष्ट्र बंद नाही होत. ज्यांनी हाक दिली ना त्यांच्यासाठी पण आहे आणि अत्याचारांसाठी पण आहे. महिलांवरील अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे. देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही. आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारशी केली जात आहे. 2023-24च्या आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत. त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे. यामध्ये समाज माध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे. आता इथे खाली त्यांनी डेटा दिलेला आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आलेख. अत्याचार कोणकोणते? तर बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर.
याच्यामध्ये 2017 या वर्षात महाराष्ट्रामध्ये 4320 बलात्कार झाले. 2018 मध्ये 4974 बलात्कार झाले. 2019 5412 बलात्कार झालेले. 2020 हे कधी लागलं आपल्याकडे लॉकडाऊन? मार्च 2020 मध्ये 4846 बलात्कार. 2021 5954, 2022 7084 आणि 2023 7521. एवढी बलात्काराची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे. एक खालची आकडेवारी तुम्हाला पाहिजे असेल मी तो हा तुम्हाला देतो मी सगळ्यांना मी त्यापुढे. महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो. अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे. नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील. नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या ब्युरोच्या नुसार 2022च्या नुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात 2019 ते 2021 या कालावधीत 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची 1,0842 प्रकरणे आहेत. शहाजी जगताप यांनी ही जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही आकडेवारी समोर आली. बीड आणि सांगली, आता गंमत बघा, बीड आणि सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाशये काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे या 2 जिल्ह्यांमध्ये. आता मला असं वाटतं की तुम्ही हे आज जे रोज एक प्रकरण येते, रोज काय तासाला यायला पाहिजे ना. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत. आणि मला फक्त एवढंच म्हणायचंय की जे इतके दिवस दाखवले जात नव्हते, हे आता एक बदलापूरचं प्रकरण आलं, अत्यंत दुर्दैवी. या ठेचलेच पाहिजे लोकांना. आणि याचं कारण आपल्याकडे अजून कठोर शासन किंवा कठोर कायदा या बाबतीत होत नाही म्हणून. म्हणजे आता साधी गोष्ट आपण बघूया. त्या कोणते दिल्लीत प्रकरण झालं होते, निर्भया प्रकरण. त्या निर्भया प्रकरणामध्ये त्या लोकांना कोण कळले, कशा प्रकारचा बलात्कार झाला हेही कळलं, किती निघून प्रकारे झाला, त्याला फाशी कधी झाली, किती वर्षांनी झाली. आता एवढा जर समजा एका केसला जर डिले होत असेल, यांचं काय करायचं मला जरा सांगा. प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी, त्यांच्याही काळात आहेत, बरोबर की नाही. आणि आजही आहेत. माझं फक्त एवढंच म्हणणे, आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे, आज इथे झाला, आज इथे झाला, आज इथे झाला, काही राजकारण आहे का त्याच्या मागे? येणाऱ्या निवडणूक आहेत का त्याच्या मागे? आपल्याला विषय काय संपवायचा आहे, ही गोष्ट होता कामा नये महाराष्ट्रामध्ये. हा विषय आपला महत्वाचा आहे ना. निवडणुका आल्या, आता सरकारला बदनाम करा या दृष्टिकोनात. मग ह्यांच्याही सरकारच्या काळामध्ये होतच की. लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याही काळामधला आकडा तुम्ही तुम्हाला दिला, त्याचं काय करणार? अर्थात ते आताच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही. तरी सरकारला कायदा करायला लागेल त्याबद्दलचा. जो होता तो अजूनपर्यंत म्हणजे पुढे यायला आला नाही. काय उपाययोजना असतील? काय उपाययोजना म्हणजे ह्या केंद्राने केल्या पाहिजेत ना तातडीने. केंद्रातच ते अडकून पडलं, पण ते केंद्र काल तुम्ही बोलले होते भारतामध्ये की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था उरलेली नाही, पोलिसांना दोष देता येणार नाही. पण नेमकं कशा प्रकारे मला सांगा, साधी गोष्ट आहे ना. जर त्या गोष्टी आता एका महिला कॉन्स्टेबलने ती तक्रार नोंदवून घेतली नाही, बरोबर आहे,
काय कारवाई झाली, पुढे काय होणार आहे त्याचं, पोलिसांना कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेल्या आहेत. मी आता समजा तुमच्यासमोर ही आकडेवारी वाचली. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पोलीस ज्या वेळेला इनिशिएटिव्ह घेतात, त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमचे दबाव येतात आणि तुम्ही ज्यावेळेला सांगता की नाही इथे काही करू नको. आता उदाहरणार्थ आता तुमच्या विषयात येतो, हवं असेल तुम्हाला ते मराठा आरक्षण. जरांगे पाटील ज्या वेळेला तिकडे बसले उपोषणाला, बरोबर आहे, तिकडे लाठीचार्ज झाला, बरोबर. कारवाई कोणावर झाली? पोलिसांना सुचलं लाठीचार्ज करावा. पोलीस म्हणतात बरोबर देत, आम्ही इनिशिएटिव्ह घेतल्यावर जर समजा आमच्या चांगलं येणार असले प्रकरण, एखादी गोष्ट केल्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेला एखादी गोष्ट केली बाबा तिथे, तर त्याच्यानंतर ते सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, थोडा वेळ आहे ना तुम्हाला. मी एकदा लंडनला गेलो असताना मी विमानतळावरती लँड झालो आणि माझ्या मोबाईलवरती सतत माझ्या पत्नीचे मेसेज यायला लागले, कॉल मी अर्जंट, कॉल मी अर्जंट. मला कळलं नाही. लँड झाल्यावरती मला कळलं तिथे, आणि पायलटने अनाउन्समेंट केली की नुकताच काही तासांपूर्वी लंडनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले. तो बसचा झाला होता पाहिजे तुम्हाला, बस मध्ये ब्लास्ट झाला होता आणि त्यांच्या ट्यूब मध्ये झाला होता. ते करताना पोलिसांचं यंत्रणा सुरू झाली तिकडे आणि त्यांनी सर्च सुरू केला. त्याच्यात एक निरपराध माणूस पोलिसांकडनं चुकून मारला गेला. त्याच्यावरती पोलिसांकडनं फक्त एवढीच रिॲक्शन होती, सॉरी. पुढे काही नाही झालं, त्याचं राजकारण नाही झालं पुढे. एखादी गोष्ट त्यांच्याकडनं घडू शकते, पण ज्या वेळेला तुम्ही त्यांना फ्री हँड, सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांना, प्रत्येक गोष्ट माहिती असते. म्हणजे इथे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये काय किंवा देशामध्ये जो कोणी गृहमंत्री आलाय त्याला शून्य माहिती असते कुठे काय चाललंय, कुठे काय होतंय. पण पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन जर समजा त्यांना पुढे सांगितलं की करा, म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हटलात ना माझ्या बाबतीत, करा सांगितलं, साफ करून ठेवतील सगळं. इतकी म्हणजे मुंबई महाराष्ट्र पोलिसांमध्ये ताकद आहे. आपण त्यांना जर समजा त्यांच्या पायात बेड्या घातल्या आणि सांगितलं की आता धावा म्हणून, कसे धावतील? सरकारमध्ये ते होत आहे. सगळ्या कशाला पाहिजे? गेल्या सगळ्याच सरकारमध्ये झालं ना ते. बोला कोणाचं काय करायचं? हे घेऊन बसल्यात ते आपलं, काय करायचं त्यांचं? काय करायचं त्यांचं? आंदोलन जे करतात आहे तर त्यांचा सपोर्ट मिळणार का विधानसभेमध्ये? जरांगे पाटलांचं मला का आरक्षण? कोणाला सपोर्ट मिळणार? आपल्या मनसेला त्यांचा सपोर्ट मिळेल. काय म्हणून देतील ते? माझ्या संकल्पना सगळ्या वेगळ्या आहेत या बाबतीतल्या, ज्या माझ्या मांडून झालेल्या आहेत आणि त्या मी पब्लिकली मांडल्या आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेल्या आहेत, त्या मला असं वाटतं तुमच्यापर्यंत आल्या असतील. वातावरण आहे, तुम्हाला वाटतं की मनसेची त्या लेवलला बांधणी आहे किंवा काही भागामध्ये आपल्याला गरज आहे आणखी मजबूत बांधणी करायची? आहेच ना, सगळेच जण हळूहळू पसरतात अनेक भागांमध्ये महाराष्ट्रात. नाही रे बाबा, मला हिंदी माझं अरे नाही रे बाबा. फ्री वाटपचं राजकारण तुम्ही करत नाही. मागच्या वेळी तुम्ही नागपूरला तुम्ही म्हटलं की फ्री वीज, फ्री हे ते तुम्हाला पटत नाही, कमी दरात द्या पण फ्री नको द्या तुम्ही म्हटलं. माझा प्रश्न असा की आता लाडकी बहिणी असे बरेच स्कीम्स आले, जर तुमच्या हातात सत्ता आली तर तुमचा काय? नाही, मला असं वाटतं तुम्ही लोकांना अशा प्रकारे डिले करून चालणार नाही. लोकांना कामाला लावा ना. लोक कामं मागतायत ना, फुकटचे पैसे नाही मागत आहेत. शेतकरी फुकटची वीज नाही मागत आहे, त्या विजेमध्ये खंड नको एवढंच तो मागतोय. तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या मागण्या तर समजून घ्या. तुम्हाला मतं हवीत म्हणून तुम्ही वाटेल ते फ्री. बरं, फ्री म्हणजे कोणाचं आहे? ते लोकांचं आहे. आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना.
असं कसं करून चालेल तुम्हाला? मी त्या दिवशी म्हटलं ना की महाराष्ट्रामध्ये असंख्य जॉब्स आहेत, महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आहेत, असंख्य जॉब्स आहेत. महाराष्ट्रातली पोरं करू इच्छितात, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांची परवाने दिली जात आहेत आणि महाराष्ट्रात कळत नाही. ही कुठची पद्धत? जे फायनान्शियली धोकादायक आहे महाराष्ट्रासाठी, म्हणजे ते कोणाहीसाठी धोकादायक आहे ते. लाडकी बहीण जी आली ते मध्य प्रदेशचं मॉडेल डोळ्यात पुढे ठेवून आली आहे. किती यश मिळालं तर त्या धर्तीवर इथे पण मिळेल आता आठवडी केलं जात आहे. नाही, बघा त्या सगळ्या गोष्टींचं त्याला एकच कारण नसतं. मध्य प्रदेशामध्ये यश मिळाले काय फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं, त्याला अनेक कारणं असतील, अनेक विविध कारणं असतील, त्याला ती पण तपासली पाहिजेत ना. ते सगळं यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं असं थोडी असतं. तुम्ही जे म्हटलं की लहान मुलांमध्ये तुमचा विचारून झालेला त्याचा. महाराष्ट्रामध्ये युती शासन गेल्यानंतर विलासराव देशमुख ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्या निवडणुकीच्या आधी त्यांनी मोफत विजेचा खिरापत वाटली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र जवळपास 7 ते 8 वर्ष लॉकडाऊनच्या लोड शेडिंगच्या ह्याच्यात गुरफटला होता. आता ही जे 1500 रुपये लाडक्या नाही, पण मला असं वाटतंय की आता हा पहिला महिना जाईल, कळलं का? दुसरा महिना एखादा कदाचित जाईल. पैसे कुठे सरकारकडे? त्याच्यामध्ये अजितदादांनी पण सांगितलं नाही का, निवडून गेला तरच पुढचा. तसं होणार नाही. ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना. सही करून दिला चेक कशावरती? पहिल्या हप्त्याची असली. तुम्ही म्हणजे महायुतीची जी सभा झाली होती मोदींची आणि भाषण झालं होतं, तर तुम्ही 5 मागण्या केल्या होत्या तुमच्याकडे प्रमुख म्हणजे अभिजात दर्जापासून तर त्याच्या पाठपुराव्यासाठी काय म्हणजे मी भेटणार आहे आता. मी आता भेटणार जाऊ मनसे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार की मित्र पक्ष म्हणून पुन्हा सोबत घेण्याचा स्वतंत्र साहेब इंडियन घ्या पवार साहेब नाही हो. कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी शपथ घेतली. आम्ही या राज्यामध्ये अत्याचार खपून घेणार. कशाचे? या राज्यामध्ये अत्याचार खपून घेणार नाही अशी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शपथ घ्यायला. शरद पवार अत्याचार कसले अत्याचार? तुमच्या हातात ज्यावेळेला सरकार येतात त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना. आज ते शब्द कसले घेत आहे? तुमचे संपले असतील तर गप्पा तरी मारा रे. प्रश्न इच्छा आहे महाराष्ट्रात विदर्भात विशेषतः नागपुरामध्ये आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत आणि बळकट व्हावी याकरता म्हणून आपण फार कमी येत असता. मात्र जे आपले जे मोठे जे अधिकारी आहेत त्यांचं वारंवार मी तुम्हाला आता माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलवत होती. एक गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो. साधारणपणे 1925 साली RSS ची स्थापना झाली, बरोबर? 52 साली जनसंघ स्थापन झाला. परंतु या विदर्भामध्ये किंवा बाकी महाराष्ट्रामध्ये अख्ख्या काँग्रेस एक काँग्रेसच होती ना. नागपुरात हेडक्वार्टर आहे. त्या नागपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला जम बसवायला किती वर्ष गेली हो? तुम्ही कधीतरी राजकीय पक्षांचं अनालिसिस करून माझ्याशी बोलणार आहात की नाही बोलणार आहात? तुम्ही वारंवार यावं अशी इच्छा आहे. तुम्ही वारंवार यावं, भेटत राहावं अशी इच्छा आहे. मग मला हे प्रश्न विचारू नका ना फालतू. त्याला काय अर्थ आहे ना. मी येत जाईन, भेटत जाईन, आपण खायला जाऊ, बाहेर जेवायला जाऊ. कालच मी वडापाव खाल्ला ना. कालच खाल्लाय. हा, लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी खूप अपेक्षा आहे इतर पक्षांच्या तुलनेत, आणि त्यांना करा मतदान. माझ्याकडे फक्त अपेक्षा ठेवा. जेव्हा तुम्ही तिकीटचं वाटप करणार काय तुम्ही मला त्याचं ठरलं की महिलांना आपण तिकीट द्यावं असं तुमचं काही असं आहे का? नाही, असं काही नाहीये.
असं काही नाहीये. पण महिलांना जास्तीत जास्त जागा जिथे जिथे असेल ना निवडून येण्यासारखं असेल तिकडे ह्या निश्चित गोष्टी करू. म्हणजे त्याचा काय प्रश्नच आहे. 1988 ज्या केस आहेत विधानसभेच्या सुरू अभ्यास केला पाहिजे तर ते किती लढणार आणि बघा 9 साली आम्ही जवळपास 230 ते 240 जागा आम्ही लढवल्या होत्या आणि 2009ला साधारणपणे यावेळेलाही आम्ही साधारणपणे 250 च्या आसपास आम्ही जागा लढवू. 200 सव्वा 200च्या आसपास. असं म्हणाले की काही ठिकाणी तुम्हाला स्ट्रेंथ जाणवत आहे तर अशा किती जागा तुम्हाला म्हणजे फुल कॉन्फिडन्स आत्ताच सांगू सगळ्यांसमोर पेपर उघडा करू आता. असं थोडी राजकारण असतं. राजकीय क्षेत्रातील कशी चर्चा की जर तुम्ही जास्त जागा लढल्या तर त्याचा फायदा मला दिला. स्वतः जाणार मला काही देणं घेणं नाही त्या गोष्टीची. मला माझ्या पक्षाची देणं घेणं. दादा एक म्हणण्याचं तसं असं आहे की वाईट मारून नका घेऊ त्यामुळे तुम्ही त्याच प्रश्नावर आले. तुमच्यासाठी क्राऊड खूप असतो आणि क्राऊड तुम्हाला खूप चाहतो पण म्हणजे राजदादांची प्रेस असेल किंवा तुमची सभा असेल पण आपल्या सीट्स निवडून न येण्याच्या मागचा मी पुन्हा तेच सांगितलं ना राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण माझ्याशी बोला. अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची. त्यांच्या सीट नाही यायच्या. त्याला एक काळ जावा लागतो. त्याला एक वेळ जावा लागतो. कळलं का? कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असंच गंमत म्हणून उभं राहत नसतं. तुम्ही युट्यूब बोलत का? युट्यूब उभं राहायला किती काळ गेला जरा एकदा तपासून घ्या. तुमचा जो राजकारण अग्रेसिव्ह स्टाईल आहे तुम्ही जे तुमच्या मनात तुम्ही बोलता पण तुमचे जे सहकारी आहे आणि न्यू जनरेशन आहे तुम्हाला कधी सांगतात की थोडा डिप्लोमॅटिक आता आवाज. हो मला सांगतात. हो जास्ती खरं बोलू नका. आम्ही सांगतात की म्हणजे नाही अमित नाही बाकीचे सगळे सांगतात. पण तुम्ही चेंज होणार का? नाही आता काय असं सुधारायचं एक वय निघून जातं आणि बिघडायचं एक वय निघून जातं. याला जोडून एक क्वेश्चन आहे युथ बद्दल आपण बोलतात की सजेशन्स मिळते युथकडून मग पार्टीमध्ये जेव्हा इलेक्शन्स येतात किंवा काही तेव्हा युथला चान्सेस का मिळत नाही कारण एक एक्झाम्पल युथचा अर्थ सांगा मला. युथ म्हणजे युवा पिढी आहे किंवा म्हणजे कोण आहे बाहेर जे आहेत ते म्हातारे आहेत. अदरवाईज पण आपण बघतो काँग्रेसमध्ये सुद्धा आपण बघितलंय की युवांचा पक्ष म्हणून काँग्रेस संबोधलं जातं पण असं काही दिसत नाही. तिथे पण अबाव 50 सगळे आहेत. युवा गुड लुकिंग असं म्हणायचं तुम्हाला. चान्सेस मिळायला पाहिजे सो दॅट त्याच्यामुळे केसेस किंवा काही जे काय होते बलात्कार रेप आणि खूप काही गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस येणार लॉ मध्ये काहीतरी चेंजेस. माझी तर इच्छा आहे माझी आता नागपूर सारख्या शहरामधून अनेक तरुण माझ्याबरोबर यावेत. माझ्याबरोबर त्यांनी सहकारी म्हणून माझ्याबरोबर कधी काम करावं अशी माझी इच्छा आहे आणि तुमच्यापैकी अनेकांना जर इच्छा असेल तर आपण यावं. जे कॅन्डिडेट्स आपण देणार आहे त्याच्यात आपण खास एक फॅक्टर ठेवणार आहे काय क्रायटेरिया आपण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही आमचे पक्षाचे टीम्स पाठवलेले आहेत आणि ते ह्या गोष्टींचा अनालिसिस करून माझ्यासमोर आणतात. कळलं का? महाराष्ट्रावरती सर्वे काय असेसमेंट आहे आता पक्षाजवळ उघडपणे सांगू मी मला एकदा तुमच्या ना चॅनलची जेव्हा तुमची मीटिंग असते ना ह्याला काढायचा याला घ्यायचा वगैरे मला एकदा बसवाल. अंतर्गत गोष्टी सांगायच्या सगळ्या तुम्हाला. चला आता बस झाली. बघू करू तुम्ही घरामध्ये नाव लावू नका हो माझ्या. मगापासून हा प्रश्न विचारायचा होता. दुसरा त्याला जोडून येत होता नागपुरात आपण सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहात का? तर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पण देणार आहात का? सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार. एक